Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. भगवद गीता यथारूप की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी एक विचारायचं होतं, म्हणजे मी माझं चिंतन म्हणून सुरू असतं. मग ह्या अध्यायातल्या का मागल्या अध्यायात मला माहित नाहीये, पण जे वाटते मी फक्त तुमच्याशी बोलतो मी. आता आपण हे बघा की आत्मा किंवा ह्या गोष्टी की हे शेकडो जन्म होतात आणि त्याच्यानंतर त्याला चांगला एक त्या आत्म्याला एक चांगलं शरीर मिळतं चांगल्या पद्धती, म्हणजे त्याचं वातावरण, त्याला असणाऱ्या सुख सुविधा, भौतिक सुविधा ह्या गोष्टी येतात. ओके. तर मला सांगायचं की आता हे बघा, म्हणजे प्रॅक्टिकली मी विचार हा केला तो ह्या आठवड्याभरात मला असं वाटलं की जो एखादा मोठा धनिक आहे, जसा आज अंबानी कुटुंबीय आहे, एक विचार घेतला, प्रॅक्टिकल घेतलं. ओके. आता ते त्यांच्याकडं जगातली सगळी सुख स्वप्न सगळी पायाशी त्यांच्या लोळून घेतात. ओके. मला म्हणायचं की त्यांच्या शरीरामध्ये असणारा तो पुण्यात्मा, त्यांच्या पाठीमध्ये त्याचे झालेले शेकडो काही हजारो जन्म असतील, त्यांचं त्या आलेले संचित कर्म असतील. ओके. पण या दृष्टीने एक दुसरी बाजू जर आपण बघितली, सेम इन द वे दुसरं पण अशी व्यक्ती आहेत जगामध्ये की जे अतिशय कोरे आहे, पण त्यांच्याकडे अतिशय धनसंपत्ती, अतिशय त्यांच्याकडे हे आहे, म्हणजे आजच्या घडीला सुख संपत्ती, म्हणजे ते हे करतात. म्हणजे मग त्यांच्यामध्ये असणारा तो आत्मा, मग त्याचं ते कर्म, मग त्याच्या कर्मावर त्यांना एवढं कसं काय त्याला संपत्ती, लो, हे सगळं ह्या गोष्टी आहेत. ओके ओके. मलाही उलगडून सांगता येत नाही, पण समजून घ्या. समजलं मला. म्हणजे तुला हे म्हणायचं की एक आहे, एक जो खूप मल्टी मिलियनर आहे, तो पण पुण्यात्मा आहे, ते मल्टी मिलियनर. एक जो आहे तो पुण्यात्मा असला तरी त्याच्याकडे एवढं धनसंपत्ती नाही, ही स्ट्रगलिंग. करेक्ट? नाही, ते नाही म्हणायचं. म्हणजे तो मल्टीमिलियनर आहे, पण दुसरा पण मल्टीमिलियनर आहे, पण तो अवैध मार्गाने झालेला आणि तो करतोय. ओके. अच्छा. तो पण पैसेवाला आहे, पण अवैध मार्गाने. ओके. ठीक आहे. ओके, आय गॉट द पॉइंट. ठीक आहे. आता ह्याला असं आपण समजू शकतो की जर हे समजा जे फॅमिली आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा कुठलाही ऐश्वर, धन संपत्ती असू दे, ज्ञान असू दे, चांगलं रूप असू दे, नो डाऊट त्यांनी काहीतरी पुण्य केलेले आहेत, म्हणून आज त्यांच्याकडे ते आहे. जरी हा व्यक्ती आज जसा जो दुसरा आहे, जो अवैध मार्गावर चाललेला आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, धन संपत्ती आहे किंवा एनिथिंग, दॅट इज बिकॉज कारण तो आधी त्याने खूप पुण्य कर्म केलेले आहे आणि त्याचे ते संचित कर्म असल्यामुळे आज त्याच्याकडे धन आहे. पण आज म्हणजे तो 10 वर्षापूर्वी किंवा 10 जन्मापूर्वी त्याने काही कमावलेलं असेल आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे हे सगळं त्याच्याकडे ऐश्वर आहे. पण आता होतं काय की त्या धनाच्या उपयोगामुळे तो त्याचा दुरुपयोग करतो आणि तो पापवृत्तीकडे चालला होता. आज तो धनी जरी असला, पण जर तो अवैध मार्गाने जर चालला असेल तर परत त्याचा डाऊनफॉल हे नक्की आहे. दॅट इज फॉर शुअर. त्यात काही हे नाही, शंका नाही त्यामध्ये. तर खूप म्हणजे बोलतात ना, कधी जसं कुंती महाराणीच्या श्रीमद भागवतम मध्ये प्रार्थना आहे, पहिल्या स्कंदामध्ये, जन्म ऐश्वर्य श्रुती शिबिर एद माद मन मद होमान. तर कुंती महाराणी काय म्हणते, जन्म ऐश्वर्य श्रुती म्हणजे खूप ज्ञान, आणि जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीभी म्हणजे खूप सौंदर्य किंवा खूप लक्ष्मी. हे एक अडथळा आहे माणसाच्या. ती हे म्हणते की हे मला काही नको कृष्णा, तू माझ्याबरोबर, मला हे काही तू सगळं घेऊन टाकलं तरी चालेल मला, पण हे मला काही नको. हे कधीच आहे जेव्हा भगवान कृष्ण कुंती महाराणी बरोबर पूर्ण त्यांचे जे महाभारत होस्तोपर्यंत राहतात आणि जेव्हा सगळं व्यवस्थित होतं, ते जेव्हा कृष्ण म्हणतात आता माझं काम झालं मी, तर तिला वाईट वाटतं की आमच्या एवढं जे त्रास जो होता आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण संकटात तो आमच्या बरोबर राहील आणि आज सगळं चांगलं झालं की तो आम्हाला सोडून झालं. तिला वाईट वाटतं, ती प्रार्थना करते, बाबा मला काही नको, तू आमच्या बरोबर, आम्हाला तू पाहिजे. तर
म्हणायचा उद्देश हा आहे की हे जन्म ऐश्वर्य माणसाकडे थोडस ऑप्युलन्स आलं, ऐश्वर्य आलं की थोडस मग इगो येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा तो अभिमान जो आहे तो त्याला खाली घेऊन जातो. इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. म्हणून कितीही काही ज्ञान असू दे, ऐश्वर्य असू दे, रूप असू दे, व्हॉट एव्हर इट इज, कितीही ऐश्वर्य असलं तरी माणसाने नम्र राहिलं पाहिजे. नाही तर त्याचा डाऊनफॉल इट इज फॉर शुअर 100%. त्यात काही शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, खूप सुंदर सांगितलं. म्हणजे मला Thank हे you. विचारायचं हा बोल बोल. हा हा म्हणजे मला हेच बोलायचं की आज प्रॅक्टिकली उदाहरण मी म्हंटल, अंबानींच्याकडे जेवढी संपत्ती आहे त्याच्या 10पट संपत्ती असणं सुद्धा व्यक्ती आज जगामध्ये आहे, पण तो रॉंग मार्गाने आहे. येस करेक्ट. ते त्याच्या पूर्वजन्म कुठेतरी, जसं आपण धृतराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, तर त्यांनी एवढी पुण्य केलेली होती की त्याला 100 पुत्र झाले, पण ते जमा करायला त्याला जवळजवळ 50 त्याला जन्म लागले. आणि जेव्हा त्याचा 51 जन्म झाला तेव्हा त्याचा ते फलीभूत झाला. तर एवढं असूनही, पुण्य असूनही तो कसा वागला, तो कृष्णाच्या विरुद्ध वागला, किंवा पांडवांचे जे भगवानचे जे शुद्ध भक्त त्यांच्या विरुद्ध वागला. तर पुण्य किंवा हे मटेरियल आहे, पाप आणि पुण्य म्हणून आपण बोलतो. हे पाप आणि पुण्य दिस इज युजलेस. कारण मनुष्याकडे आज पुण्य असलं की तो परत खाली पडू शकतो. पण भक्ती जी आहे ती त्याला भगवंताकडे पुढे पुढेच नेत जाईल त्याला. म्हणून आपल्याला पुण्य कमायचा आपण एवढा प्रयत्न करत नाही, पण भक्ती कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की थोडीसाही आपला जो एक अल्प प्रयास पण आपल्याला भक्तीमध्ये मोठ्या आपल्याला म्हणजे भयापासून आपल्याला वाचवतो. हरे कृष्ण. खूप चांगला सुंदर प्रश्न विचारला म्हणजे थँक्यू. हा अजून एक आहे म्हणजे हे अजून कसं आहे की हे बघा की आपण नेहमी भगवंताच्या स्मरण आपल्याला असतं, आपण भगवंताचं स्मरण करतो, आपण नामस्मरण करत असतो. आणि मला हे विचारायचं की आपण नामस्मरण करत असताना आपल्या होणाऱ्या स्वभावामध्ये बदल हे आपल्याला जाणवत असतात आणि ते गोष्टी आपल्याला येत असतात. मला हे विचारायचं की बऱ्याचदा असं होतं का की समजा आपण नामस्मरणानं किंवा आपल्या भक्तीनं जे आपण जे काही कमवलंय, जे काही आपल्या सोबत आहे, जे वातावरण आपल्या सोबत आहे, आपण हे करतोय की आपली मानसिकता आहे, काय समजा मी व्यक्ती आहे तर माझ्या मनामध्ये सुद्धा काही वेळेला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीविषयी वाईट विचार येतात त्यावेळेला जे मी भगवंताविषयी मी जी काही भक्ती केली तर त्याच्यामध्ये ते काय कमी येतं का, त्याचं ते हे कमी, त्याचं महत्व कमी येतं का? ओके ठीक आहे, समजलं. तर भक्ती अशी वस्तू आहे जिचा ऱ्हास किंवा त्याचा नाश कधी होणार नाही. आता आपल्यामध्ये आता कसं आहे म्हणजे एक वस्तू आहे, ती पूर्णपणे शुद्ध नाही. ते किती, जसं सोनं पण म्हटलं तर त्याला 100% त्याला करण्यासाठी किती तापवतात, पण पूर्णपणे नाही तापवलं की ते थोडस कुठे ना कुठे त्याची अशुद्धता राहते. जसं मनुष्य पण तसंच आहे. तर जेव्हा भक्ती करतो तो हळूहळू 1%, 2%, 10%, 50%, 95% पर्यंत तो म्हणजे त्याच्यामध्ये आहे, भक्ती आहे. पण पूर्ण 5% जरी त्याच्यामध्ये काम असला किंवा क्रोध असला किंवा लोभ असला किंवा मात्सर्य, द्वेष असला की तो परत खाली जाऊ शकतो. म्हणून बोलतात ना की आपल्याला पूर्ण शुद्ध झालं पाहिजे. आपल्याला हे जे प्रकृतीचे रजोगुण, तमोगुण, सत्वगुणचा जो प्रभाव आपल्यावर आहे तो पूर्णपणे काढला पाहिजे. आणि ते इतकं सोपं नाहीये. भगवान 7व्या अध्याय म्हणतात मम माया दुरत्यया. ही जी माझी माया आहे, ते म्हणतात माझी माया आहे आणि दुरत्या आहे, खूप डिफिकल्ट आहे, तुम्ही असंच हो. पण एक मार्ग आहे, मामे वये प्रपद्यन्ते, माझ्या शरणमध्ये तुम्ही आला तर तुम्ही याच्यातून मुक्त होऊ शकता. म्हणून भगवंताच्या शरणमध्ये आपल्याला गेलं पाहिजे. आणि भगवंताच्या शरणमध्ये गेलो की कितीही आपल्यामध्ये कमतरता असेल तर भगवान त्याची काळजी घेतो. पण आपण आपल्या पुण्यावरती की हा माझं पुण्य आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे ऐश्वर्य आहे, मी त्याच्यातून निघेन, तर मग ते होणार नाही. सो कम्प्लिटली आपलं जे म्हणतो ना डिपेंडन्स आहे तो भगवंतावरती असला तर मग भगवान त्याची काळजी घेतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे सत्व आहे ते हे होत, म्हणजे मला सांगा उद्देश तोच होता जे तुम्ही बोलला. भगवान त्याची रक्षा करतील. भक्तीमध्ये जर चिटकून राहिला तो, तर जसं आपण बघतो, जसं भागवतम मध्ये पण खूप चांगलं उदाहरण आहे. ध्रुव महाराज ते भगवंताकडे गेले, पण त्यांची इच्छा काय होती? त्यांना भक्ती नाही पाहिजे, भगवान नाही पाहिजे, त्यांना धन पाहिजे होतं. मला माझ्या बापापेक्षा मोठं राज्य पाहिजे, मला साम्राज्य पाहिजे. पण भगवंताकडे गेल्यामुळे भगवंतानी त्याची भक्ती पण वाढवली आणि त्याला धन पण दिलं. ध्रुव जे आहेत, ध्रुव जे लोक आहे, आपल्याला माहिती आहे, सर्व सृष्टीचा नाश झाला तरी ते ध्रुव लोकचा कधी नाश होत नाही. ही स्टील देअर, असं लोक दिलं त्याला. तर भगवंताकडे आपण जर गेलो, एक नम्रतेने राहिलो आपण त्यांच्याकडे, तर भगवान काळजी घेतील. हरे कृष्ण. ओके ओके. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद धन्यवाद विजय प्रभू. असंच येत राहा आणि चांगले प्रश्न विचारत राहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस हेमागिरी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रणाम प्रभूजी. खूपच छान क्लास झाला आणि विजय प्रभूंचे प्रश्नही खूप छान होते प्रभूजी. आज एका भगवद्गीता क्लासमध्ये मी ऐकलं 10व्या अध्यायामध्ये भगवान स्वतःच्या ऑप्युलन्सेस बद्दल सांगत असताना त्यात आता जसा ह्यांनी प्रश्न विचारला की अंबानी, आता सध्या त्यांचंच ते लग्न असल्यामुळे सगळीकडे सोशल मीडियावर सगळीकडे तेच त्यांचा जो ऑप्युलन्स आहे तो दिसतोय अंबानीचा. पण त्याच्यात त्यांनी असं प्रभुपादांनी त्यांच्या पर्पटमध्ये असं एकदम क्लिअर, तुम्ही जसं म्हटलात की नुसती गीता वाचण्यापेक्षा ती समजून घेणं, तर प्रभुपाद म्हणतात की ह्या पृथ्वी तलावरती ऑस्पिशियस असं काहीच नाहीये. म्हणजे एव्हरीथिंग इज इनऑस्पिशियस बिकॉज हे दुःखालयम आहे आणि अशाश्वतम आहे. त्यामुळे आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण शास्त्राच्या दृष्टीने बदलला जर, तर आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम, आपल्या गोष्टी सॉल्व्ह होतात. जसं आपल्याला वाईट विचार येणं दुसऱ्याबद्दल म्हणा, किंवा दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर वाईट वाटणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच आपल्या दृष्टीनेच बदलत जातात. म्हणजे जरी त्यांच्याकडे तरी तेही अशाश्वतच असणार आहे, किंवा म्हणजे आपला दृष्टिकोन बदलत जातो बघण्याचा जगाकडे. हरे कृष्ण. थँक्यू माता. खूप महत्वाचं आहे. जसं शास्त्र जर त्याला व्यवस्थित माहिती, जसं गुरु परंपरेमधून जे त्याला ज्ञान भेटलं आहे, त्याला माहिती आहे आज अंबानीकडे करोडो जरी डॉलर असले तरी ते अशाश्वत आहे. कधीतरी ते त्याला सोडतील किंवा तो तरी त्याला सोडून जाईल. इट्स नॉट गोइंग टू बी परमनंट. आपण पाहिलं इव्हन जसं धीरूभाई अंबानी, त्यांचे जे वडील होते, ते त्या टायमाचे खूप मोठे होते. आज कुठे आहेत ते, वी डोंट नो. तसंच हे पण आहे. तर धन तरी त्यांना सोडतं किंवा इट इज एव्हरीथिंग. म्हणजे या भगवंतानी ह्याला नावच दिलंय दुःखालयम आणि अशाश्वतम. कोणी इथे जर सुखाचा प्रयत्न केला की मला या पृथ्वीवर मला सुख पाहिजे, इट इज नॉट पॉसिबल. कारण भगवंतानीच त्याला नाव दिलंय, ही पृथ्वी आहे, ही दुःखालयम अशाश्वतम. हे जरी सुख असलं तरी अशाश्वत. आपण पाहतो पण कोणाला रसगुल्ला खाल्ला की किती वेळ तो चांगला राहील, त्याला किती वेळ त्याला बरं वाटेल. इट इज ऑल गोइंग टू बी टेम्पररी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रतिमा माताजी. नाही, तुम्ही आता बोलताय ना ते मला म्हणजे पटतं, पण ते ऐतिहासिक होऊन जातं ना. आता ह्यांचं झालं ते आता अख्ख्या वर्ल्ड मध्ये ऐतिहासिक पद्धतीने होऊन गेलं. म्हणजे माणसाचा जन्म येतो ते काहीतरी मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं काहीतरी असं पण वाटतं ना आपल्याला. म्हणजे नक्की मग काय करायचं असतं ते कळत नाही. हा प्रभू चरण तर हवेच असतात. प्रभू चरण नाही, कीर्ती आपली झाली पाहिजे. पण जसं आपण पाहिलं तुकाराम महाराज, त्यांच्याकडे किती धन दौलत, काही नव्हतं, पण आज त्यांची कीर्ती किती आहे आजपर्यंत. म्हणजे इथे मला आय डोंट नो, जवळजवळ 400-500 वर्ष झाले असतील त्यांना. स्टील वी रिमेंबर. त्यांच्यासारखा भक्त नव्हता. ही खरी कीर्ती आहे. दॅट इज रिअल फेम. तर भगवंताचा भक्त भगवंताशी जोडतो तर त्याची कीर्ती आपण होईल. त्याला मग धन दौलत आणि हे बाकी ऐश्वर्य त्याला काही गरज लागत, कारण भगवान त्या
ऐश्वर्याचे मालिक आहे. भगवान पाहिजे तर ते त्याला धन पण देतील, रूप पण देतील, ऐश्वर्य पण देतील, सगळं देतील ते. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जसं कुंती महाराणी म्हणते, जन्म ऐश्वर्य श्रुती शेवी एद माद मदपमान. हे मद आणि मात्सर्य हे मनामध्ये निर्माण करू शकतात. सो वी हॅव टू बी केअरफुल. आता काय आपल्याला भगवंताकडे काय मागेल, तर खूप खूप म्हणजे आपल्याला केअरफुल राहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतो ना की भगवंतांचे भक्त आता किती आहेत. आता जो अल्फ्रेड जो फोर्ड आहे, जो फोर्ड गाडीचा मालिक आहे, तो पूर्ण जे मायापूरचं जे वर्ल्डचं सगळ्यात मोठं मंदिर आहे TOVP, तो बनवत आहे. स्वतः त्यांनी किती मिलियन डॉलर्स टाकले. इज मल्टी मिलियन. पण सिम्पल असतो एकदम, कोणी पाहिलं त्याला ओळखणार नाही. एकदम सिम्पल माणूस, कारण तो प्रभुपादांचा शिष्य आहे. तो त्याला समजलं ज्ञान, त्याला त्याने अर्जित केलं ज्ञान, त्याला समजलं, प्रभुपाद कडून दीक्षा घेतली, आणि आज तो इतकं म्हणजे मल्टी मिलियन असूनही तो भगवंताच्या सेवेमध्ये लागलाय. तर ऐश्वर्य असावं, पण भगवंताशी कनेक्टेड असलं तर ऑटोमॅटिकली ती नम्रता पण येईल त्याला. त्याला माहिती आहे की हे लक्ष्मी जरी आहे माझ्याकडे, ही त्यात माझं काही नाही, हे भगवंताची इच्छा आहे म्हणून मला भेटलं आहे. भगवंताची इच्छा असेल तर 2 मिनिटात कधीही जाऊ शकतो. तर हे आपल्याला एक प्रॉपर मूड असला की आपण मग त्या लक्ष्मीला आपण भगवंताच्या सेवेमध्ये युज करतो. अरे मला भेटली आहे, थोडेसे 2 पैसे एक्स्ट्रा भेटले, चला ठीक आहे, मंदिरासाठी काहीतरी, जसं जन्माष्टमी आली की तिकडे थोडस लक्ष्मीची काही सेवा किंवा व्हॉट एव्हर भगवंताच्या सेवेसाठी आपल्याला युज केलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. खूप छान आणि मनाला समाधान मिळेल असंच तुम्ही बोलता. तुमच्या तोंडामध्ये खरोखर अमृत आहे. ऐकायला बरं वाटतं. प्रभुपादांचे ज्ञान आहे. मी बोला ना, माझं काही नाही त्याच्यात. प्रभुपादांकडून ऐकलंय, गुरुजनांकडून ऐकलंय, तेच मी बोलतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक. आजचा क्लास खरंच खूप छान झाला प्रभूजी. खूप छान समजलं. हरे कृष्ण. Yes, thank you. All the best to Prabhu. Yes, विजय प्रभू. कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. जिजा बोलते. कशी आहेस बाळा? जिजा कशी आहेस तू? बरी आहे. बरेच दिवसाने आलेस. असते. हे जिजा आपले विजय प्रभूंची लहान पोरगी आहे. मला वाटतं किती 12 वर्ष किती आहे ती? किती वय आता किती आहे? ती सांगते तुला. दुसरीला. अरे वा, चांगली माळा करतेस ना रोज? हरे कृष्ण महामंत्र करतेस? करते. अरे बा, रोज करत जा. पप्पा करतात तसं तू पण करत जा रोज. भगवद्गीता वाचत जा, पप्पांबरोबर ऐकत जा, माळा करत जा. ठीक आहे बाळा? धन्यवाद. 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 हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्णा. ठीक आहे, चला आपण थांबूया इथे आणि पुढच्या गुरुवारी भेटूया. आणि मी ते जो क्विज आहे तो 3ऱ्या अध्यायावरती मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे आपलं थोडस रिवाइव्ह होईल की काय काय केलं होतं आपण. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गोविंद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्णा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.